नमस्कार मंडळी. रोज रोज नाश्त्याला काय करायचे असा प्रश्न पडलाय का? तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये मूग डाळ घालून सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला छान असा पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत. आणि हा नाश्ता एकदम चमचमीत आणि चटपटीत तयार होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला आपल्याला अर्धा कप एवढी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि ती 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायची आहे. मूग डाळ 2 ते 3 पाण्यातून मी स्वच्छ धुवून घेतलेली, त्यानंतर ती भिजत घातलेली आहे. 5 ते 6 तासानंतर आपली इथे मूग डाळ छान भिजलेली आहे. मी हातात घेऊन बघितल्यावर दाणा लगेचच कुस्करला जात आहे, म्हणजे आपली मूग डाळ छान अशी भिजलेली आहे. आता आपल्याला या मूग डाळीतलं सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक गाळणी घेणार आहे आणि त्यावर ही डाळ सगळी गाळून घेणार आहे, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. पाणी सगळं निघून गेल्यानंतर आपल्याला ही डाळ मिक्सरमधून बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर ही सर्व डाळ आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया. मिक्सरमध्ये डाळ घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत, तर ते आपण घालून घेऊया. तर या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तसेच यामध्ये अर्धा इंच एवढं आपल्याला आलं घालून घ्यायचं आहे, तर ते आलं सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. तसेच आलं घालून झाल्यानंतर आपल्याला येथे मूठभर एवढी कोथिंबीर घ्यायची आहे. तसेच अजून छान चव येण्यासाठी मी येथे अर्धा चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आणि हे आपल्याला जेवढं बारीक वाटून घेता येईल तेवढं आपण बारीक वाटून घेऊया. मूग डाळ मिक्सरमधून बारीक अशी वाटून झालेली आहे. आता ती आपण एका बाजूला ठेवून देऊया. आता या ठिकाणी आपल्याला 1 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं. आणि आपला नाश्ता खुसखुशीत आणि क्रिस्पी होण्यासाठी मी येथे 2 चमचे एवढा बारीक रवा घालून घेतलेला आहे. चवीपुरते थोडं मीठ घालून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला अर्धा चमचा एवढा ओवा घ्यायचा आहे आणि आपल्याला ओवा हा हातावर मळूनच घालून घ्यायचा आहे, म्हणजे काय ओव्याचा छान फ्लेवर त्यामध्ये येईल. आता अर्धा पळी एवढी यामध्ये तेल घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण हाताच्या साहाय्याने आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला सगळीकडे तेल व्यवस्थित लागलं जाईल आणि आपला पदार्थ एकदम टेस्टी आणि यम्मी तयार होईल. तसेच या ठिकाणी आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे. जर जाडा रवा असेल तर तो मिक्सरला लावून घेऊ शकता आणि जर रवा नसेलच तर तुम्ही या ठिकाणी 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आता या ठिकाणी आपला पिठाचा छान गोळा होतोय. आता आपण जे तयार करून घेतलेलं मूग डाळीचं मिश्रण आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया. मूग डाळीचं सगळं मिश्रण आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला अर्धा चमचा एवढी जिरा पावडर घालून घ्यायची आहे. आणि रेसिपीला अजून छान चव येण्यासाठी येथे मी 1 ते 2 चमचे एवढे सफेद तीळ घालून घेतलेले आहेत. आता हे सगळं बॅटर आपल्याला छान असं हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे. यामध्ये काही इन्ग्रेडियंट घालायचे राहून गेलेले, तर आपण येथे अर्धा चमचा एवढी चिली फ्लेक्स घातलेली आहे, अर्धा चमचा एवढा धना पावडर आणि अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला जर पिठाचं प्रमाण वाढवायचं असेल तर आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ जास्त सुद्धा घेऊ शकतो आणि थोडं पाणी ऍड करून घ्यायचं आहे. नाहीतर मग मूग डाळीचं जे प्रमाण आहे ते आपल्याला या ठिकाणी वाढवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मला थोडंसं पीठ कोरडं वाटतंय, तर आपण थोडंसं यामध्ये पाणी घालून घेऊया. पहिलं जेवढं आपल्याला कोरडं मळता येईल तेवढं पीठ आपल्याला कोरडं मळून घ्यायचं आहे. तर थोडं आपण पाणी ऍड करून घेऊया आणि पीठ छान असं पुन्हा मळून घेऊया. आपली ही रेसिपी एकदम चटपटीत आणि चमचमीत तयार होणार आहे. लवकरच बघून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला पातळ पीठ मळायचं नाही, तर आपल्याला इथे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. या ठिकाणी आपलं मस्तपैकी घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. आता एका आपण बाउलमध्ये 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून देऊया. हे झाल्यानंतर आपल्याला अर्धा कप एवढं घट्ट दही घ्यायचं आहे. जर घट्ट दही नसेल तर ते तुम्ही गाळणीवर गाळू शकता आणि नंतर मग घट्ट दही करू शकता. एका बाउलमध्ये आपल्याला हे अर्धा कप एवढं दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लाल तिखट म्हणजेच काश्मीरी लाल पावडर 1 चमचा घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा एवढी जिरा पावडर आणि चवीपुरते मीठ घालून घेतलेले आहे. आता हे बॅटर आपल्याला एवढं फेटून घ्यायचं आहे की त्यामधले म्हणजे दह्यामधले जे काही लम्स असतील ते सगळे निघून जातील. तसेच सगळे मसाले सुद्धा एकमेकांमध्ये छान असे मिक्स होतील आणि आपलं स्मूथ असं दही तयार होईल. जेवढं छान फेटता येईल तेवढं आपण हे दही छान असं फेटून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर काश्मीरी लाल पावडर नसेल तर तुम्ही तुमच्या घरचं जे काही लाल तिखट असेल ते सुद्धा या ठिकाणी घातलं तरी चालणार आहे. अजून थोडा रंग येण्यासाठी मी येथे थोडी काश्मीरी लाल पावडर जास्त घालून घेतलेली आहे, म्हणजे त्यामुळे आपल्या दह्याचा रंग खूप छान येणार आहे. आणि पुन्हा 2 मिनिटं छान असं फेटून घेतलेलं आहे. येथे आपलं मस्तपैकी स्मूथ दही तयार झालेलं आहे. आता हे एका बाजूला ठेवून देऊया आणि आपल्याला या ठिकाणी 2 मोठी बटाटी घ्यायची आहे आणि ती आपल्याला सुरीच्या साहाय्याने कापून घ्यायची आहेत. मी बटाटी अगोदरच उकडून घेतलेली, ती आपल्याला हाताच्या साहाय्याने अजिबात कुस्करायची नाहीत. आपल्याला सुरीच्या साहाय्याने त्याचे छान असे काप करून घ्यायचे आहेत, कारण ह्याच्या पुढे आपण जी स्टेप फॉलो करणार आहे त्यासाठी आपल्याला
बटाट्याच्या फोडी केलेल्या पाहिजेत, अजिबात बटाटा कुस्करलेला या ठिकाणी नको आहे. तुम्हाला जर बटाट्याची भाजी जास्त प्रमाणामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही येथे बटाट्याचे प्रमाण वाढवू शकता, म्हणजे 2च्या ऐवजी 3 किंवा 4 येथे बटाटी घेऊ शकता. तर या ठिकाणी आपला बटाटा व्यवस्थित असा चिरून झालेला आहे आणि त्याच्या कापासुद्धा करून झालेले आहेत. आता हे थोडेसे आपण मोकळे करून घेऊया आणि पुढची स्टेप फॉलो करूया. आता या ठिकाणी गॅसवर पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि 2 चमचे एवढं साजूक तूप घालायचं आहे आणि आपण जी कापून घेतलेली बटाटी आहे ती यावर मस्तपैकी गोल्डन रंग येईपर्यंत छान अशी परतवून घ्यायची आहेत. या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. तसेच तुम्हाला जर साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही जे नेहमी तेल वापरता ते सुद्धा या ठिकाणी वापरलं तरी चालणार आहे. आपल्याला अगदी हलक्या हाताने हे बटाटी परतायची आहेत, कारण की ती अजिबात तुटली नाही पाहिजेत. शिवाय त्याला मस्तपैकी गोल्डन रंग सुद्धा आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने परतवून घ्यायची आहेत. या ठिकाणी आपल्याला एवढ्या स्टेजपर्यंत ही बटाटी गोल्डन करून घ्यायची आहेत, नाहीतर मग ती एकदम नरम होतील आणि कुस्करली सुद्धा जातील. त्यामुळे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच पॅनमध्ये आपल्याला पुन्हा 2 टेबलस्पून एवढं तूप घालून घ्यायचं आहे. तर ते आपण 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप घालून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे. तसेच एक तेजपत्तासुद्धा आपण घालून घेतलेला आहे आणि छान फ्लेवरसाठी या ठिकाणी आपण येथे एक लाल मिरचीसुद्धा तोडून घातलेली आहे. अर्धा चमचा एवढं हिंग घालून घेऊया. तुम्हाला जर हिंग आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्किप केलं तरी चालणार आहे. हे मस्त तुपामध्ये तडतडेपर्यंत आपल्याला छान असे परतवून घ्यायचं आहे आणि छान परतवून घेतल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं दही आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी दही घातल्यानंतर आपल्याला कंटिन्युअस ह्यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे, नाहीतर मग काय होईल, आपलं दही हे फुटलं जाईल. त्यामुळे आपल्याला कंटिन्यू ह्यामध्ये हा चमचा सतत फिरवत राहायचा आहे. आता सतत हा चमचा फिरवल्यामुळे आपलं जे दह्यामधलं मॉइश्चर आहे ते आता उडून जायला लागलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं हे तूप वर यायला लागलेलं आहे आणि आपल्या जे दह्यातलं मॉइश्चर आहे ते थोडं थोडं कमी व्हायला लागलं आहे आणि रंगसुद्धा खूप छान येथे आलेला आहे. सगळं तूप वरती आलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपण जी कापून घेतलेली बटाटी आहेत ती ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहेत. तुपाची आणि काश्मीरी लाल पावडरची मस्तपैकी लेअर येथे आपल्याला दिसत आहे. आता ही बटाटीसुद्धा ह्यामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत. तुम्हाला ही जर बटाट्याची ग्रेव्ही वाढवायची असेल तर दह्यासोबत 2 चमचे एवढं बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं अजून पाणी घालून छान असं फेटून घ्यायचं आहे. आता आपण ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे पुन्हा थोडं परतवून घेऊया. तर येथे आपली मस्तपैकी टेस्टी आणि यम्मी बटाट्याची आपल्या रेसिपीसोबतची भाजी तयार झालेली आहे. आता ही भाजी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आपली पुढची तयारी करून घेऊया. तर ही भाजी करेपर्यंत 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठसुद्धा येथे छान मुरलेलं आहे. अजून थोडंसं पीठ मळून घेऊया. तर थोडंसं तेल घातलेलं आहे. आता हे आपण थोडंसं पीठ मळून घेऊया आणि ह्याचे गोळे करून घेऊया. तर या ठिकाणी मी याचे 3 गोळे करून घेतलेले आहेत. सगळे गोळे आपण तेल लावून थोडेसे गोल करून घेऊया. आता आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आणि त्याची मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे. त्यासाठी पोळपाटावर थोडं तेल लावून घेऊया, म्हणजे काय आपलं पीठ हे पोळपाटाला अजिबात चिटकणार नाही आणि गोळ्याला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मस्तपैकी गोल गरगरीत मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ सुद्धा लावू शकता, पण काय आपण जेव्हा तेलामध्ये हे तळतो ना तेव्हा ते गव्हाचं पीठ काळं पडतं आणि आपलं तेलसुद्धा खराब होतं. यासाठी आपण थोडंसं तेलच लावून घेणार आहोत आणि ही छान अशी याची मोठी पोळी लाटून घेणार आहोत. तर ही पोळी आपल्याला एकदम पातळसुद्धा लाटायची नाही, एकदम जाडसुद्धा लाटायची नाही. तुम्ही ते बघू शकता. आता या ठिकाणी एक वाटी घ्यायची आहे आणि आपल्याला पुरीच्या आकारामध्ये हे सगळे पाडून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण एक एक पुरीसुद्धा लाटू शकतो, पण काय होईल, आपण जर अशा प्रकारे केलं ना तर सगळ्या पुऱ्या आपल्या एक साईजच्या होतील आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतील. तर या ठिकाणी पहिल्या वेळेच्या आपल्या सगळ्या पुऱ्या पाडून झालेल्या आहेत. आता हे जे बाजूचं बॅटर आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पुढच्या वेळेला आपल्याला त्या पिठामध्ये हे पीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. तर येथे पुन्हा आपण त्याचप्रमाणे दुसरा गोळासुद्धा लाटून घ्यायचा आहे आणि मोठी पोळी झाल्यानंतर आपल्याला ह्यावर मस्तपैकी पुऱ्याचे स्टॅम्प करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्या दुसऱ्या गोळ्याची सुद्धा मस्तपैकी पुऱ्या पाडून झालेल्या आहेत. आता आपला शेवटचा गोळा सुद्धा अशाच प्रकारे आपण करून घेणार आहोत आणि ह्याच्या सुद्धा सगळ्या पुऱ्या करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या मस्तपैकी पुऱ्या करून झालेल्या आहेत. गॅसवर मी कढई ठेवलेली आणि अगोदरच छान असं तेल गरम केलेलं. मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या सगळ्या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे झारा थोडासा दाबून घ्यायचा, म्हणजे काय आपल्या सगळ्या पुऱ्या छान अशा फुगतील. तर या ठिकाणी आपली पहिली पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे. 2 ते 3 वेळा आपल्याला ही तेलामध्ये मस्तपैकी पलटून घ्यायची आहे, म्हणजे सगळ्या बाजूने आपली पुरी छान अशी शिजली जाईल.
शिवाय आपण सुरुवातीला जी मूग डाळ दळतो ती एकदम आपल्याला बारीक इथे दळून घ्यायची, म्हणजे काय आहे, आपल्या पुऱ्या या छान लाटल्या सुद्धा जातील आणि छान फुगतील सुद्धा. तर या ठिकाणी आपली दुसरी पुरी सुद्धा छान गोल गरगरीत झालेली आहे. आणि आज जो आपण हा मस्तपैकी पोटभरीचा नाश्ता तयार केलेला ना, हा आपण प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतो. तेलामध्ये या पुऱ्या तळल्यामुळे आपला हा नाश्ता जवळपास 4 ते 5 दिवस टिकणार सुद्धा आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तुम्हाला दिसतच असेल, गव्हाच्या पिठापासून आणि मूग डाळीपासून आपण जो नाश्ता तयार केला, हा नाश्ता एकदम चटपटीत आणि चमचमीत तयार झालेला आहे. तुम्हाला या ठिकाणी मी एक पुरी तोडून दाखवते. आपली मस्तपैकी पुरी ही छान फुगलेली आहे आणि आतमधून सुद्धा छान अशी तळली गेलेली आहे. आपण ही जी बटाट्याची आज भाजी बनवली आहे ना, त्याची चव एवढी भारी लागते ना, नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे मूग डाळीचा नाश्ता नक्कीच करून बघा आणि बटाट्याची भाजी सुद्धा आवर्जून करून बघा. खरंच या पुऱ्या बटाट्याच्या भाजीसोबत आणि दहीसोबत एक नंबर लागतात. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.